वाळकेश्वर धमाका आणि दुसऱ्या बाजूला रियान स्मॅशर, दोन सलामीवीर फलंदाज आकाश झा आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अमरीश. षटक क्रमांक 1. वैभव माळी. ओ पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट आली आहे आणि फलंदाज आकाश झा OUT आउट. फलंदाज वैभवने हा डॉट बॉल. नेक्स्ट बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय चेंडू. पंचांकडे लाऊड अपील, परंतु अपील पंचांनी फेटाळली आहे. काय बॉल टाकला होता, पडल्यानंतर आतमध्ये आला. कटर लेग ऑफ कटर पाहायला मिळाला, कारण पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला होता. मयूर आहे आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. पहिल्याच बॉलवर विकेट आणि त्यानंतरचे सलग 3 चेंडू आतापर्यंत डॉट. या गोलंदाजाचं कौतुक होईल, कारण नुकत्याच झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळवला होता याच गोलंदाजाने. आयकॉन खेळाडू म्हणून टीम वाळकेश्वर धमाका या संघाकडून पाहायला मिळतोय वैभव. यावेळेला संधी पुन्हा एकदा आहे. संधी आहे, बॉलच्या खाली फिल्डर अगदी सोपा झेल. आणखीन एक विकेट, फलंदाज बाद. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. एकही धाव खर्च केली नाहीये वैभव मालीने आणि 2 विकेट्स या ओव्हर मध्ये पाहायला मिळाले. कारण आयकॉन खेळाडू आकाश झा ची विकेट त्याने मिळवली, त्यानंतर मयूरची विकेट आणि आता नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना स्वतः कॅप्टन भूषण.
कॅप्टन आलाय बॅटिंग साठी. नवीन फलंदाज आहे. एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाही या गोलंदाजाने. मेडन ओव्हर होईल का पूर्ण या ओव्हर मध्ये? या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक हाताळेल का गोलंदाज वैभव माळी? त्याची देखील चर्चा होईल, कारण शेवटचा बॉल षटक क्रमांक 1 मधील 4 ओव्हरचा सामना आहे. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग. माननीय श्री आकाजी चाबुकस्वार साहेब शाखा प्रमुख 217 आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक संयोजक माननीय श्री अमितजी लोटलीकर साहेबांकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा. ओ यावेळेला पंचांकडे पुन्हा एकदा अपील केली आहे. यस, अपील उचलून धरली आहे. वैभव माली ठरला या संपूर्ण स्पर्धेतील पहिलं मेडन षटक हाताळणारा गोलंदाज आहे. जिल्हा ठाणे, तालुका भिवंडी आणि गाव मानकोली. मानकोलीचा सितारा आणि या सिताराने ही संपूर्ण स्पर्धा गाजवली आहे. फ्रॉम LBW च्या स्वरूपातली भूषण नलगेची विकेट. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. 3 गडी बाद टीम रियान स्मॅशर्स. हा कारनामा केलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2026 दुसरं पर्व. दुसऱ्या पर्वामध्ये मेडन ओव्हर आणि 3 विकेट्स. हा गोलंदाज आहे वैभव माली. नवीन फलंदाज अनिकेत आलेत नवीन फलंदाज. आणि षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी रॅन यांना आमंत्रित केलं जाईल. अमरीश स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करावी लागेल, कारण 3 गडी माघारी परतलेत पहिल्याच ओव्हर मध्ये. 4 ओव्हरचा सामना आहे. हो, पहिलाच बॉल चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आहे. आणि रॅनचं देखील कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये वैभव मालीने 3 विकेट्स मिळवल्या. एकही धाव खर्च केली नव्हती. संपूर्ण स्पर्धेतील पहिलं मेडन षटक. आणि त्यानंतर नवीन गोलंदाज आला रायन आणि त्याचा पहिला बॉल डॉट. स्लोअर 1 बॉल. चेंज ऑफ पेसचा वापर. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 धाव कंप्लीट आणि आता संघाचं खातं उघडलंय. 1.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 1 धाव आता धावफलकावर पाहायला मिळते आणि 3 गडी माघारी परतलेत. पहिल्याच ओव्हरमध्ये वैभवचं ते महत्वपूर्ण षटक. त्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली होती वैभव मालीने. आणि त्यानंतर आला रायननं देखील आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय. नवीन फलंदाज आहे अनिकेत. तो आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. अनिकेत बॅटिंग करावी लागेल. अमरीशला बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. अनिकेताला कव्हरची दिशा, परंतु कव्हर मध्ये शॉर्ट कव्हर मध्ये अप्रतिम झेल आहे. सुरेख झेल टिपलाय. चिरागने टिपलाय झेल. संपुष्टात आला अनिकेतचा खेळ. अंडर 19 19 वर्षाखालीला खेळाडू आहे आणि त्यानेच तो झेल टिपला. आणि त्यानंतर सेलिब्रेशन. अनिकेत ओयूटी आउट. दिशा, परंतु शॉर्ट कव्हर मध्ये अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला. चिरागने अक्षरशः राग काढला झेल टिपल्यानंतर आणि विकेट आली अनिकेतची. अनिकेत माघारी परतलाय. रॅनने ती टिपली आहे विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय चांगला झेल. अंडर 19 19 वर्षाखालीला खेळाडू आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये स्लो मोशन मध्ये आता ही सर्व क्षणचित्र टिपली गेली आहेत. पहा झेल, अगदी सुरेख झेल पाहायला मिळाला. काय क्लिअरिटी आहे. क्लीन नीट थेट HD हाय डेफिनेशनचे कॅमेरे या संपूर्ण स्पर्धेमध्ये 5 कॅमेरे पाहायला मिळतात ट्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. आणि फलंदाज अनिकेत आउट झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना अशोक आलेत बॅटिंगसाठी. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर एक चांगली कॅच देखील अशोक यांनी टिपली होती. म्हणजेच
नाण्या अशोक बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात. बॅटिंग करावी लागेल अशोक यांना देखील आणि 4 गडी आतापर्यंत बागारी परतलेत. ओ बॅकफुटवर आलेत, चांगला स्ट्रोक, परंतु चिराग आहे आणि त्याच्याकडून थोडीशी चूक पाहायला मिळाली, परंतु बॉल फरार झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अशोक यांच्या बॅटमधून चौकार. 4. अशोक यांच्या बॅटमधून चौकार आणि या आधीच्या चेंडूवरती एक सुरेख झेल चिरागने टिपला होता, परंतु थोडस संतुलन बिघडलं होतं चिरागचं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय तोल सावरता आला नाही आणि बाउंड्रीच्या बाहेर हा बॉल निघून गेलाय. यावेळेला आणखीन एक मोठा फटका, गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चांगली फिल्डिंग. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेत असताना मात्र आता संधी होती गोलंदाजाकडे, ती गमावली आहे संधी. नॉट आउट. आता धावा झाल्या धाव फलकावर 7. 4 गडी माघारी परतलेत. म्हणजेच काय, या पहिल्या 2 ओव्हरमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय या मॅच मध्ये. वाळकेश्वर धमाका रामानुजला आपण पाहतोय विकेट किपर. यस्टनच्या मागे यष्टीरक्षक कॅप्टन आहे. खूप चांगला खेळाडू आहे रामानुज, अगदी शांत संयमी व्यक्तिमत्व आहे रामानुज, तोच आपण पाहतोय विकेट किपर. यश वाघेला देखील इन ऍक्शन या मॅच मध्ये टीम वाळकेश्वर धमाका या संघाकडून पाहायला मिळतोय. चांगली संघ बांधणी केली आहे. रायन आहे आयकॉन खेळाडू म्हणून, वैभव मालीला आपण पाहतोय, साहिल देखील आहे, आकाश पाटीलचा खेळ पाहायला मिळेल, परंतु या बॉलवर आपण पाहिलं तर धाव मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. म्हणजेच काय, 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 7 धावा धाव फलकावर. 4 गडी माघारी परतलेत. चिराग आहे अंडर 19चा खेळाडू. रॅनने चांगली गोलंदाजी केली. अभिषेक पारकरला आपण पाहतोय, जयेश कारभारीला आपण पाहतोय या मॅच मध्ये, वसंतला आपण पाहतोय, सतीश देटे आहेत या मॅच मध्ये इन ऍक्शन वाळकेश्वर धमाका या संघाकडून. आणि त्यांच्या विरुद्ध बाजूला आपण पाहिलं तर संघ खेळताना पाहायला मिळतोय तो म्हणजे रियान स्मॅशर्सचा संघ. आकाश झा या संघाचे आयकॉन खेळाडू आहेत. अंबरीश आहेत, अनिकेत भूषण आहेत, त्याचप्रमाणे अशोक आहेत, हेमंत आहेत, यतीन आहेत, प्रेम आहेत, संकेत, हुसेन आणि मयूर हे 11 खेळाडू इन ऍक्शन आहेत रियान स्मॅशर्सच्या संघाकडून. परंतु नवीन गोलंदाज आता आपण पाहतोय अंडर 19चा खेळाडू आहे चिराग, षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. 7 धावा धाव फलकावर झाले. 4 गडी माघारी परतलेत. अजूनही शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. पुढील सामना बापदेव रियांश वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध गिरगावचा राजा 11. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण नोंद घ्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. बापदेव रियांश वॉरियर्स आणि गिरगावचा राजा 11 या दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल आपण नोंद घ्यायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 7 धावा धाव फलकावर. 4 गडी माघारी परतलेत. नवीन गोलंदाज आहे चिराग. ओ पहिला बॉल, चिरागची आगळी वेगळी ऍक्शन देखील आहे आणि बॉल सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. अंडर 19 वर्षा खालीला खेळाडू. पहिलाच बॉल त्याने हाताळला. बॉल सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. झेल त्याने टिपला. अप्रतिम. या संपूर्ण मॅच मध्ये कौतुक त्याचं देखील होईल. एक आगळी वेगळी ऍक्शन आहे या गोलंदाजाची. पुन्हा एकदा पडल्यानंतर फिरलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल. संधी मिळतच नाहीये अंबरीशला. असे चेंडू हाताळले जातात सातत्याने. डॉट बॉल आला. ऍक्शन पहा या गोलंदाजाची. पडल्यानंतर बॉल बाहेर कट होतो कारण हा लेफ्ट हँडर गोलंदाज आहे आणि सातत्याने ते चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. संधी मिळत नाही अंबरीशला, परंतु फलंदाजी करावी लागेल कारण 2.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 7 धावा धाव फलकावर झाले. 4 गडी माघारी परतले. तिथून पुढे धावा किती होणार या मॅच मध्ये? रियान स्मॅशर, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेटची आता गरज आहे इथून पुढे. आणखीन एक बॉल चांगला टाकला होता आता गोलंदाजाने, परंतु या बॉलवर धाव कंप्लीट केली आहे आणि लेग बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 8. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय पिचिंग पडताळली जाते प्रत्येक बॉलवर आणि ते करणं देखील गरजेचं असतं पंचांच्या माध्यमातून. नक्की बॉल कुठे पिच झाला त्यानंतर बरोबर त्या यष्ट्यांच्या मधोमध फलंदाज आढळलाय की नाहीये त्याची पडताळणी सातत्याने केली जाते पंचांच्या माध्यमातून. चांगला बॉल चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा देखील डॉट बॉल आहे.
इम्पॅक्ट आहे की नाहीये त्याची पडताळणी केली जाईल. इम्पॅक्ट इन द लाईन, त्याचप्रमाणे पिचिंग, कुठे नक्की बॉल पडलाय, कुठे फिरतोय बॉल, पायावर जाऊन बॉल आदळल्यानंतर लगेच खेळाडू अपील करतात, परंतु पंचांचा अभ्यास त्या ठिकाणी महत्वाचा असतो. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. चांगला बॉल आहे. मिड ऑफ मध्ये फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावर 9. अभिषेक मिड ऑफ मध्ये होते, चांगली फिल्डिंग त्याने केली. 9 धावा आता धाव फलकावर. 2.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्याच ओव्हरमध्ये या मॅच मध्ये कमबॅक केलं होतं, पक्कड मजबूत केली होती वाळकेश्वर धमाका या संघाने. कारण वैभवने ते षटक हाताळलं. वैभव माळीच्या ओव्हरमध्ये फक्त एकही धाव खर्च केली नव्हती, परंतु 3 विकेट त्याने मिळवल्यानंतर आता अमरीशच्या बॅटमधून मोठा धमाका आणि या बॉलवर आपण पाहतोय विकेट आली आहे. फलंदाज बाद वैभव माळीचा उल्लेख केला आणि त्यानेच तो झेल टिपलाय आणि फलंदाज आउट. कारण या मॅच मधील पहिला मोठा फटका अशोक यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. अनुभव आहे या खेळाडूकडे आणि त्याच्याच बॅट मधून हा फटका. बरोबर बॉल चालला आता सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. 15 धावा धाव फलकावर झालेत. 5 गडी माघारी परतलेत. 3.3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. आणि पुढील सामना गिरगावचा राजा 11 आणि त्यांच्या विरुद्ध बापदेव रियांश वॉरियर्स. चला नेक्स्ट मॅच. टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा दोन्ही कॅप्टन. स्लोअर वन डिलिव्हरी, फिंगर रोल केले होते, सरळ गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल देखील डॉट. रन मिळणार नाहीये. एक षटकार आतापर्यंत आला होता अशोक यांच्या बॅट मधून, परंतु आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. आता या सामन्यावर पक्कड मजबूत केली आहे टीम वाळकेश्वर धमाका या संघाने. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये धमाका पाहायला मिळाला. वैभव माली त्याने केलेली गोलंदाजी, एकही धाव खर्च केली नव्हती, परंतु 3 विकेट त्याने त्या ओव्हरमध्ये मिळवल्या. परंतु हा बॉल देखील चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. या बॉलवर देखील विकेट. फलंदाज संकेत आउट.
हो, यावेळेला उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवर देखील विकेट. अशोक आउट. जाईल. एका बाजूला बापदेव रियांश वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला गिरगावचा राजा. कोण कॉल करणार आहे? यस, बापदेव रियांश वॉरियर्स कॉल करणार आहेत. विनयजी भोजने साहेब क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि टेल इज दी कॉल आणि हेड आलाय. म्हणजेच टॉस जर आपण पाहिलं तर जिंकलेला आहे गिरगावचा राजा या संघाने. प्रथमतः निर्णय काय असेल? फिल्डिंग करतो. यस, या मॅच बद्दल काय सांगशील? कारण पहिला सामना खेळत असताना तुम्ही देखील तो सामना गमावला होता. कुठे चुकी झाली, कुठे कमी पडलात? बॅटिंग पाहिजे तशी झाली नाही आणि फिल्डिंगमध्ये पण बरेच चुका झाल्या आहेत. त्या या सेकंड मॅचमध्ये आम्ही त्या कव्हर करू आणि जिंकायचा पूर्णपणे प्रयत्न करू. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. काय सांगशील कुणाल? समोरच्या संघाने टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची. 4 ओव्हरचा सामना आहे. तुम्ही देखील पहिला सामना खेळत असताना कमी पडलात आणि त्यानंतर मात्र तुम्ही तो सामना गमावला. परंतु भूषण गोळे अगदीच चांगला खेळ त्यांनी देखील केला, परंतु तुमच्या संघामध्ये ताळमेळ नव्हता आणि कुठे कमी पडलात या मॅचमध्ये? मी सांगेन की बॅटिंगमध्येच कमी पडलो आणि बॅटिंगला बॅकअप करू या मॅचमध्ये आणि आमचं 100% देऊ. आणि संघाच्या कॉर्डिनेशन बद्दल काय सांगशील? पहिली मॅच होती, झालं तालमेल नव्हतं. या मॅचला आम्ही तालमेल बनवू आणि जिंकू. या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कुणाल झेंडेकर होते. पुढील सामन्याचा टॉस झालेला आहे. एका बाजूला आपण पाहतोय गिरगावचा राजा 11 आहे आणि दुसऱ्या बाजूला बापदेव रियांश वॉरियर्स. सामन्याचा टॉस झालाय, टॉस जिंकलाय टीम गिरगावचा राजा 11 या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पाहत राहा तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग प्रो लीग स्पोर्ट्सवर. धन्यवाद. मध्ये देखील केली जाते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कार्य तत्पर माननीय श्री एकनाथभाई शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचप्रमाणे युवा नेतृत्व माननीय श्री अमितजी लोटलीकर साहेबांच्या संकल्पनेतून खोताची वाडी म्हणजेच गिरगावची मावली सुवर्ण चषक 2026 येत्या 25 आणि 26 एप्रिल रोजी गिरगावमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक 1,11,111, द्वितीय पारितोषिक 66,666, मालिकावीरासाठी दुचाकी बाईक या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे आणि बक्षिसांचा पाऊस देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाळला जातोय. युवा नेतृत्व आहे माननीय श्री अमितजी लोटलीकर साहेब, क्रिकेटवरचं प्रेम साहेबांचं आणि साहेबांच्या संकल्पनेतून आज आणि उद्या आपण पाहतोय ही स्पर्धा हिंदू हृदय सम्राट चषक आणि येत्या 25 आणि 26 एप्रिल रोजी खोताची वाडी गिरगावची मावली सुवर्ण चषक देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. परंतु जातोय मॅचच्या दिशेने. दुसऱ्या डावाला सुरुवात. आकाशा पहिला बॉल.
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती 4 धावा वसूल केल्यात. नाव आहे वैभव माली, चौकार. चौकार वसूल केला पहिल्याच बॉलवर. 16 धावा करायचे आहेत पहिल्याच बॉलवर. चौकार वैभव यांच्या बॅटमधून. हो, चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावर बॉल गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. 4 धावा धाव फलकावर झाल्यात. 12 धावा अजूनही करायचे सामना जिंकण्यासाठी. वैभव माली बॅटिंगसाठी. जिल्हा ठाणे, तालुका भिवंडी, गाव मानकोली. मानकोलीचा सितारा मैदानात. हो, बॉलला फक्त चेंडूला सन्मान दिला हलक्यात आणि बॉलला ढकललं. पॉइंट मध्ये फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट. धाव संख्या जाऊन पोहोचल्या धाव फलकावर 5 या आकड्यावर. आकाशा कमबॅक त्याला देखील करावा लागेल, कारण पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर 15 धावा केल्या होत्या टीम रियान्स मॅशर्स या संघाने. परंतु वैभवने केलेली गोलंदाजी, पहिल्याच ओव्हरमध्ये एकही धाव खर्च केली नव्हती आणि 3 मोठ्या विकेट्स या गोलंदाजाने मिळवून दिल्यानंतर पकड मजबूत केली होती त्या सामन्यावर. ओ, प्रचंड वेगातला बॉल चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय आकाश झा देखील. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बरोबर टप्पा आणि बरोबर सरळ विकेट किपर अशोक यांच्या हातामध्ये. प्रचंड वेगातला बॉल. लगेच टाळ्यांचा कडकडाट या बॉलसाठी पाहायला मिळाला. अंबरीश याच्याकडून, अशोक याच्याकडून. कौतुक केलंय गोलंदाजाचं. नेक्स्ट बॉल. चेंडूला सन्मान दिला हलक्यात त्याने ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 6 या आकड्यावर. 6 ऑन बोर्ड. म्हणजेच काय, सामना जिंकण्यासाठी फक्त 10 धावा करायचे आहेत. आणि या डगआउट आपण पाहतोय टीम वाळकेश्वर धमाका या संघाचा डगआउट. उलट्या बॅटने फटका. बॉल आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. चौकार. 4. आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज शनिवार आणि उद्या मात्र रविवार, म्हणजे उद्या सुट्टीचा दिवस. परंतु आम्हा क्रिकेट प्रेमींसाठी हा सुट्टीचा दिवस नसून आम्हा क्रिकेट प्रेमींसाठी हा क्रिकेट वार आहे. आणि तोच क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी उद्या प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळेल. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी अनिकेत आलेत. म्हणजेच काय, उर्वरित 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉल मध्ये धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 6. वैभवचा खेळ तुम्ही पाहताय, रामानुजचा खेळ तुम्ही पाहताय. काय गोलंदाजी केली होती पहिल्या डावामध्ये. मंत्रमुग्ध करणारी गोलंदाजी, प्रभावित करणारी गोलंदाजी वैभव माली यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि त्याच्या जोरावरच आपण पाहतोय वाळकेश्वर धमाका, धमाकेदार परफॉर्मन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 6 धावांची गरज. परंतु षटक क्रमांक 2 चा पहिला चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट केली रामानुजने. धाव संख्या जाऊन पोहोचली धाव फलकावर 11. हो 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 हो, यावेळेला मोठा फटका वैभव यांच्या बॅट मधून. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि सामना फिनिश. अभिनंदन अभिनंदन टीम वाळकेश्वर धमाका. धमाका केला या संपूर्ण
आणि त्याचप्रमाणे ईशानजी दावडेकर आणि रामानुज कर्णधार होता, परंतु आयकॉन खेळाडू म्हणून आपण पाहिलं तर वैभव मालीचा खेळ आणि त्याच्या जोरावरच धमाकेदार परफॉर्मन्स केलाय टीम वाकेश्वर धमाका या संघाने. आणि या मॅचचा हिरो पुन्हा एकदा मॅन फ्रॉम मानकोली